नमस्कार. मी डॉक्टर राजीव कुमार मेंते, सहयोगी प्राध्यापक संगणकशास्त्र संकुल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठ सोलापूर. मागील 4 वर्षापासून क्विकिल फाउंडेशन पुणे व सोलापूर विद्यापीठ यांच्या दरम्यान यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा हे अभियान राबवले जाते. ह्या अभियानाअंतर्गत एक भाग म्हणून यावर्षी क्विकिल फाउंडेशन व सोलापूर विद्यापीठ यांच्यामार्फत एक ऑनलाईन फायनान्शियल फ्रॉड याबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी कार्यक्रम आपण घेत आहे. आणि यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत पोलीस निरीक्षक श्री श्रीशैल गजा सर, विद्यापीठ कायदा अधिकारी जावेद खैरजी सर व अशाच एका ऑनलाईन फायनान्शियल फ्रॉडमध्ये बळी गेलेले श्री सुरेश काळे सर. मी या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि यानंतरची सूत्रे मी कांचन निकंबे व सई अवताडे यांच्याकडे देतो. नमस्कार, माझे नाव सई अवताडे व माझी सहाय्यक कांचन निकंबे. आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटीचे MCAचे विद्यार्थी आहोत. जितेंगे सायबर क्राईम या कार्यक्रमामध्ये मान्यवरांचे व प्रेक्षकांचे स्वागत करीत आहोत. आजच्या या डिजिटल युगात सायबर फ्रॉड किंवा ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे हे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. नेमकं सायबर फ्रॉड म्हणजे काय, फायनान्शियल फ्रॉड म्हणजे काय, त्याबाबत आपल्याला माहिती देण्यासाठी आज उपस्थित मान्यवर आपल्यासोबत आहेत. तर विविध प्रश्नांची उत्तरे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. अगदी सोप्या भाषेत ते आपल्याला माहिती देतील. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. सर्वप्रथम कायदेशीर तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात. सर, नेमकं फायनान्शियल फ्रॉड म्हणजे काय? फ्रॉड एक असा विषय असतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक वेगळी पर्सनॅलिटी असल्याचं भासवलं जातं आणि तुमच्या इच्छेविरुद्ध, तुमच्या संमतीविरुद्ध तुमच्याकडून पैसे किंवा इतर मौल्यवान वस्तू घेतले जातात. आता ह्यामध्ये कसं होतं की जो समोरची व्यक्ती असते ती व्यक्ती स्वतःला कधी पोलीस अधिकारी म्हणून सांगत असते, कधी इन्कम टॅक्स अथॉरिटीचे जबाबदार अधिकारी म्हणून सांगत असतात. असे त्या फोनवरती याच्यावरती आपल्याला भासवतात आणि मग सांगतात की बाबा तुमच्यावरती गुन्हे आहेत किंवा तुमचा हा असा गुन्ह्यामध्ये तुमचं नाव आलेलं आहे. आणि आपण किती जरी नकारायचा प्रयत्न केला तरी समटाईम्स वी फेल आणि मग त्याचाच ते लाभ घेतात आणि अशा पद्धतीने जे पैसे घेतले जातात किंवा जी काही मागणी ती करतात त्या गोष्टी फ्रॉड या संकल्पनेखाली येतात. जनरल सेन्समध्ये असा की जे तुम्हाला मान्य नाही पण ती व्यक्ती समोरची तशी भासवते की मी ऑथोराईज आहे तुमच्यावरती ॲक्शन घेण्यासाठी आणि त्यातनं सुटायचं असेल तर तुम्ही पैसे द्याल. या गोष्टीसाठी जो विषय होतो त्याचा म्हणतो आपण फ्रॉड. थँक्यू सर. अशाच एका आर्थिक फसवणुकीला बळी पडलेले एक व्यक्ती आपल्याकडे उपलब्ध आहेत, सुरेश काळे सर. त्यांच्याकडून जाणून घेऊयात आपण त्यांचा अनुभव काय होता. नमस्कार, मी सुरेश काळे. सुमारे 10 तारखेच्या आसपास मला सकाळी 10 वाजता कॉल आला होता की माझ्या नावाने एक सिम कार्ड विकत घेतलेलं आहे. माझ्या नावाने सिम कार्ड विकत घेऊन त्या सिम कार्डचा गैरवापर बऱ्याच पुणे मुंबई यासारख्या मोठ्या शहरात केला जात आहे. आणि तो कॉल होता PSI सावंत बोलत होते आणि त्यांचे जे असिस्टंट असतात ते बोलत होते असं म्हणून मला कॉल आलं होतं. मग मी काय केलं, त्यांना व्हिडिओ कॉल करायला सांगितलं. व्हिडिओ कॉलद्वारे त्यांनी त्यांच्या युनिफॉर्मसोबत आणि त्यांच्या ID सहित मला प्रूफ दाखवलं आणि ते मी खरं समजावून त्यांचे जे काही त्यांचे मागण्या होत्या मी त्या पूर्ण करत गेलो. आधी मला त्यांनी पूर्ण माहिती दिली की माझ्या सिमचा वापर कुठे कुठे केला आहे, कुठे कुठे त्या पर्टिक्युलर सिमचा गैरवापर माझा झालेला आहे. मला आधी त्यांनी सांगितलं की या सिमचा गैरवापर कुठे कुठे झाला आहे. मग मी काय केलो, जवळच्या पोलीस ठाण्यात जाण्याचा मी प्रयत्न करत होतो. तेवढ्यातच त्यांनी मला कॉल केला आणि म्हणले की जर तुम्ही पोलीस ठाण्यात जाताल तर तुम्हाला जास्त महागात पडेल. जर तुम्हाला काही गोष्टी इथंच सॉल्व्ह करायच्या असेल तर आम्ही जसं म्हणेल तसं तुम्ही ते पूर्ण करत चला. मग ते असं म्हणल्यावरती मी त्यांचे सगळे मागण्या पूर्ण करत गेलो. प्रथम त्यांनी मला सांगितलं की काही गोष्टी जे आपल्या बँक अकाउंट्स डिटेल्स, घरातल्या सगळ्यांचे बँक अकाउंट्स डिटेल्स वगैरे त्यांनी माझ्याकडून घेतले आणि त्या पर्टिक्युलर बँक अकाउंटला बँक अकाउंटला मोबाईल नंबर लिंक असतं तिथले OTP वगैरे त्यांनी सगळे माझ्याकडून घेतले. मग त्यानंतरनं पर्टिक्युलर सेव्हिंग्स वगैरे सगळं म्हणजे टोटली 10-12 लाख त्यांनी माझ्याकडून घेतले होते. त्याचप्रमाणे मी माझ्या घरातल्या सगळ्यांच्या नावाने सेव्हिंग असलेली रक्कम आणि घरातलं सोनं वगैरे विकून मी त्यांना पैसे देण्याचा मी प्रयत्न केला आहे. मग असं केल्यावरती 2-4 दिवसांनी लगेच पेपरमध्ये एक मी लेख वाचला की हा सगळा क्राईम आहे.
आता माझा प्रश्न आहे आपल्या कायदा अधिकाऱ्यांशी. सर, अशा प्रकारच्या केसेस हाताळण्यासाठी कोणती कायदेशीर प्रक्रिया असते? आता हा यांचा जसं मी सुरुवातीला म्हटलं की फ्रॉड, व्हॉट अमाऊंट्स टू फ्रॉड, ह्याच्यामध्ये आपण पाहिलं की ते कसं प्रोजेक्ट करतात स्वतःला आणि ते कसं विक्टीम फाइंड आउट करतात आणि मग त्याला कसं ते प्रेशराईज करून ते पैसे, त्याचं उदाहरण आता आपण ऐकलेलं आहे. जसं कायदा ह्या सगळ्या ट्रान्झॅक्शनला लेजिटिमेट ठरवतं की तुम्ही आता ऑनलाईनच सगळ्या गोष्टी होतं, कोणता बँकेत जात नाही किंवा विड्रॉलही करत नाही पण फारसं, तर तसंच त्याच्यामध्ये होणारे गुन्ह्यांचं किंवा त्यावेळी जी परिस्थिती असेल त्याच्या अनुषंगाने सुद्धा त्याच्यामध्ये गुन्ह्याचं विस्तृतपणे नमूद करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शिक्षेची तरतूद आहे. त्या सगळ्या गोष्टी तत्कालीन वेळेसचा इंडियन पिनल कोड म्हणजे आता भारतीय न्याय संहिता आणि पुढे IT ॲक्ट 2000 ह्या दोन्ही गोष्टीच्या प्रोव्हिजन्सचं ते कॉम्बिनेशन करून ते जातात. आता ह्या 2 कायद्यांचा आधार घेताना आता जसं यांना फोन आला की बाबा तुम्ही हे असं असं करा, सगळ्यात पहिलं होतं काय की आपण रिलाय करतो, क्रॉस चेक करत नाही आणि जिथं आपण थोडं घाबरून संवाद करतो ते डॉमिनेट करतात आपल्याला, बरोबर आहे. मग पुढं असं होतं की कदाचित असेल म्हणून आपण अधिकृत जिथं न्याय मागायला जायला पाहिजे पोलीस यंत्रणेकडे तिथंही जात नाही. मग त्यांनी सांगतात तसं जातो आपण, काही काळानंतर ते लक्षात येतं. पण एक महत्त्वाचं म्हणजे इथं सांगायचं आहे की ह्या ऑनलाईन फ्रॉडमध्ये हे फायनान्शियल फ्रॉड आहेत, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये टाईम इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण ॲक्टमध्ये RBI सुद्धा सांगते की तुम्हाला जर असं वाटलं की हा फ्रॉड्युलंट कॉल आहे तर तुम्ही तत्परतेने त्या सगळ्या गोष्टींचं उपाययोजना करायला. तर ह्याच्यामध्ये होतं काय किंवा तुम्ही कंप्लेंट एक लॉन्च करू शकता जर तुम्हाला डाऊट आला किंवा मला असे सारखे फोन येतात मग या नंबरवरनं आणि ते म्हणतायत मला की तुम्ही हे चुकलेलं आहात, तुम्ही हे करा किंवा तुम्हाला काही मिटवायचं असेल तर तुम्ही आमच्या अधिकाऱ्यांशी बोलतो, मग तुम्ही तशी व्यवस्था करा. हा सगळा विषय तुम्ही पोलिसांना अधिकृतपणे जाऊन सांगायला पाहिजे. बऱ्याच सीनमध्ये घटनांमध्ये असं होतं की आपण सांगत नाही, म्हणजे लाजेपोटी सांगत नाही, बदनामीपोटी सांगत नाही, काही कारण नसतील किंवा कदाचित नकळत आपला सहभाग असूही शकेल एखाद्या गोष्टीमध्ये, तरी आपण त्याला घाबरून हे करतो किंवा त्याच्यावरती तुम्हाला FIR करता येऊ शकते. मग त्या FIR दाखल झाल्यावरती त्याच्यावरती चौकशीची कारवाई साहेब सांगतील त्या पद्धतीने ती होईल आणि पुढे मग तो जो ट्रेस होईल त्याच्यामध्ये मग तुम्हाला ती जी फ्रॉड्युलंट झालेली आहे गोष्ट त्याच्यामधले काही पैसे तुमचे मौल्यवान वस्तू गेले असतील ते आणि मानसिक नुकसानासाठी सुद्धा तुम्ही दाद मागू शकता. अशा पद्धतीने IT कायदा 2000 आणि पुढे भारतीय न्याय संहिता किंवा तत्कालीनचा IPC या पद्धतीने त्या गोष्टीची अंमलबजावणी करून या पद्धतीने तुम्ही जाणं अपेक्षित होतं. धन्यवाद सर. पुढील प्रश्न माझा पोलीस निरीक्षक सरांसाठी असेल. सर, अशा प्रकारच्या आर्थिक फसवणुकीचे आपण शिकार झालो तर FIR दाखल करण्याची नेमकी काय प्रक्रिया असते? FIR दाखल आता नवीन सुरू होते ऑनलाईन. तुम्ही आता सायबर क्राईम संदर्भात आता यांचे जे काही फसलेले आहेत त्यावेळी तर 1930 आणि एक वेब आहे www.cybercrime.gov.in म्हणून. तुम्ही घरी बसून पण तुमच्या मोबाईलवर 1930वर कंप्लेंट करायची. तो कंप्लेंट दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र सायबरला त्यात ऑनलाईन जाईल. तो दुसऱ्या दिवशी आमच्याकडे ज्या ज्या एरियात आता सोलापूरमधून जर तुम्ही कंप्लेंट असेल तर तो सोलापूर सायबर क्राईमला येईल. मग तो दुसऱ्या दिवशी आल्यानंतर तो डिटेल्स अकाउंटची वगैरे सगळी माहिती आल्यानंतर आम्ही चौकशी सुरू करतो. जर मोठी अमाऊंट किंवा फ्रॉडर असेल मग तो तात्काळ आम्ही बोलून त्यांची FIR नोंद करतो. मग चौकशी सुरू करतो. चौकशीमध्ये आम्हाला अशी निष्पन्न होते की जे अकाउंट होल्डर असतात मग तो अकाउंट होल्डर चेक करतो, बँकेकडून माहिती घेतो, पैसे कुठं कुठे ट्रान्झॅक्शन झालेले आहे, त्यांचे पुढं पैसे कुठं गेलेले आहे, त्यांची डिटेल्स माहिती घेऊन त्याप्रमाणे आरोपीचा शोध घेत असतो आम्ही. असा ऑनलाईन फायनान्शियल फ्रॉड होत असताना जेव्हा आपण घोटाळेबाजाशी संवाद साधतो तेव्हा जर आपल्याला लक्षात आलं की ही व्यक्ती आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करत आहे तर अशा वेळेस आपण कोणता पाऊल उचललं पाहिजे? सर, मला आपल्याला हा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही लागलीच स्थानिक पोलीस स्टेशनला किंवा जर सायबर क्राईमला म्हणजे सायबर क्राईम पोलीस स्टेशनला किंवा 1930वर जरी कंप्लेंट केलं ना तुम्ही पुढे होणारे तुमचं जो काय फसवणूक आहे तो लागलीच थांबून जात आहे आणि तुमचं पैसे जाणारे पण तिथं होल्ड होऊन जाईल. मग तुम्ही कारण आजकाल कुठल्याही पोलीस यंत्रणा किंवा कुठल्याही तपास यंत्रणा असं डिजिटल अरेस्ट करत नाहीत. मग हा सगळं चुकीचा प्रकार आहे आणि पैसे कोणीही मागणार नाहीत. पोलीस डिपार्टमेंटला आजपर्यंत कुठेही ऑनलाईनवर पैसे पाठवा म्हणजे अकाउंट नंबर देईल असं हे सगळं 100% फ्रॉड आहे. त्यामुळे ते लोकांनी काळजी घ्यायला पाहिजे. पुढील प्रश्न आपल्यासाठीच असेल. अशा फायनान्शियल फ्रॉडपासून वाचण्यासाठी आपण काय दक्षता घेतली पाहिजे? तो एक महत्त्वाचं आहे कारण आजकाल जो काय फ्रॉडर आमच्या सायबर सोलापूर सिटीला जे काही कंप्लेंट आलेले आहे
तो दर महिन्याच्या 8, 9, 10, 11, 12, 13 हा एक हप्ताचाच आहे. यात मोठ्या प्रमाणात डॉक्टर वर्गच फसलेले आहेत. आमच्याकडे आता सायबर क्राईमचे म्हणजे डिजिटल अरेस्टचे 7-8 डॉक्टर म्हणजे अशी आलेले आहेत, म्हणजे त्यांचा ह्या टायमातच झालेला आहे. ह्या सगळ्यातून वाचण्यासाठी मला एवढंच जनतेला सांगायचं आहे की पोलिसांनी कुठलंही ऑनलाईन डिजिटल अरेस्ट करत नाही. डिजिटल अरेस्टचं जर तुम्हाला जर भीती वाटत असेल किंवा समोरचा कुठला मोठा पोलीस अधिकारी, आजकालमध्ये तो विश्वास नांगरे पाटील साहेबांचा नाव घेऊन तो फ्रॉडरनी भीती दाखवून लोकांना वगैरे असते. कारण कोण पण कुठल्याही साईटला वगैरे आजकाल ऑनलाईन म्हणजे मोबाईल नेट हातातच असल्यामुळं डायरेक्ट कुठल्याही वेबला व्हिजिट देतात किंवा पैसे ऑनलाईन पाठवले. त्यामुळे तुला समोरच्याला वाटते बाबा मी कुठंतरी चुकलेलं आहे, माझ्याकडून काहीतरी चूक घडलेली आहे. मग त्यामुळे तो घाबरून तो समोरचं काय सांगेल त्याप्रमाणे त्यांनी कृत्य करायला लागतात. हा कृत्य होऊ नये आणि पैसेच कुठेही ट्रान्सफर करायचे नाही. कुठलाही पोलीस डिपार्टमेंटनी यंत्रणाने पैसे मागत नाही. हा सगळं फ्रॉड आहे आणि तुम्ही जनतेने लक्ष ठेवायला पाहिजे. हा डिजिटल संदर्भात झालं. शेअर मार्केट संदर्भात पण फ्रॉड होत आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपवर वगैरे एक लिंक आहे, तो लिंक आल्यानंतर आपण ओपन केलं, मग तो लिंक डायरेक्ट त्यांचे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होतो आपण. तर जॉईन झाल्यानंतर मग तिथून सुरू होते पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी. सुरुवातीला आपण थोडे पैसे गुंतवतो, त्याला त्यांनी रिटर्न देतात. मग तो आपल्याला पण वाटतं बा हा पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतव सेफमध्ये आहे. मग तो मोठी रक्कम गुंतवायला सांगते. मोठी रक्कम गुंतवल्यानंतर हा कशी 3-1 महिन्याचा किंवा 1 महिन्याचा पिरियड असतो. पैसे गुंतवले आपल्याला वाटतं बाबा 1 महिना पैसे गुंतवलेले तर आम्हाला रिटर्न द्या. जर तक्रारदाराने मागायला घेतलं तर त्यांनी म्हणतात बाबा याचं इन्कम टॅक्स भरावं लागते, मग परत तुम्ही एवढे पैसे गुंतवा. मग तसं ते इन्कम टॅक्स समोरच्यानी म्हणले बाबा इन्कम टॅक्स होत असेल तर तो माझ्या पैशातूनच कट करून राहिलेले पैसे मला दे म्हणलं तरी तसं त्यांनी सांगते ते सेबीमध्ये अशी काही रूल्स नाही आणि कायदा नाही सेबीमध्ये तुम्हाला इन्कम टॅक्स कट करून पैसे पाठवण्यासाठी. तो तुम्हाला घेऊन तुमच्याकडून परत त्यांनी इन्कम टॅक्सचे पैसे घेते. मग तो पैसे घेतल्यानंतर त्याचं टार्गेट पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ब्लॉक करून टाकतो. मग तुमचा संपर्क होत नाही. त्यावेळी तुम्हाला लक्षात येतं बाबा माझी फसवणूक झालेली आहे. मग त्यामुळे ऑनलाईनवर पण खात्री करून जो काही पैसे गुंतवतो तो खात्री करून गुंतवायला पाहिजे. तर सुरेश सर, माझा तुमच्याकडे प्रश्न आहे. तुम्हाला आता सर्व प्रकार लक्षात आलेला आहे, तर मग आता तुम्ही कारवाई केली आहे का यावर काही? ज्या वेळेस मला ते कॉल आलं होतं आधी मी पूर्ण त्यांच्या गरजा पूर्ण केल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की जे काम इथं होत आहे ते तुम्ही पोलीस ठाण्यात जाऊन का करणार. मग त्यावेळेस मी स्ट्रेसमध्ये येऊन घाबरून ते काम पूर्णपणे त्यांना पैसे देऊन सॉल्व्ह करण्याचा मी प्रयत्न केला. खरं तर मी ते करायला पाहिजे नव्हतं. मी ताबडतोब काय केलं, पोलीस ठाण्यात जाऊन ते केस FIR दर्ज केलं. सर, आत्ताच आपल्यासमोर एक उदाहरण आहे, तर तुम्ही सर्वसामान्य जनतेला काय सांगाल की त्यांनी कशी काळजी घेतली पाहिजे या होणाऱ्या फ्रॉडपासून? सोलापूर शहर सायबर क्राईमकडून मी जनतेला आवाहन करतो की पैसे गुंतवणं काळजी करायला पाहिजे. ऑनलाईनवर शेअर मार्केटमध्ये व्यवहार करायचे नाही. आणि तो डिजिटल अरेस्ट संदर्भात फोन आला किंवा आपल्याला कॉल आला, अननोन कॉल घ्यायचे का नाही हे नक्की करायची. आणि डिजिटल अरेस्ट संदर्भात हा व्हिडिओ कॉलच असतो. तो समोरचा महाराष्ट्र म्हणजे मुंबई पोलीस म्हणून बोलतो, तो हिंदीमध्ये बोलतो. कारण मुंबईत महाराष्ट्र असेल तर तो मराठीत बोलला असता, मुंबई पोलीस जरी असला असता. तर हे पण काळजी करायला पाहिजे. समोरचे ट्युनिंगचं हिंदी का ते UPवाला आहे का बांगलादेशाचे आहे हे संदर्भात बघायला पाहिजे. कारण हा सगळा पैसा आउट ऑफ इंडिया जात आहेत. त्यातले हे सगळे म्यानमार, थायलंड, लाओस ह्या ठिकाणी सगळे बसून ते क्राईम करत आहेत. आपले सगळे फक्त आपले इंडियन लोकांचे अकाउंट यूज होत आहे. मग ते जनतेने पैसे गुंतवताना काळजी घ्यायला पाहिजे. आणि तो शेअर मार्केट संदर्भात हे झालं. आणि तो डिजिटल अरेस्ट संदर्भात तुम्हाला अननोन कॉल आला, तुम्ही डिजिटल अरेस्ट आहे असं म्हटलं तर तो 100% फ्रॉडच आहे. एवढ्या खात्री करायची. तुम्ही त्यांना डायरेक्ट सांगा बाबा तुमच्याविरुद्ध आम्ही सायबर पोलीस स्टेशनला तक्रार करतो, म्हणून ते तुम्हाला कॉल पण करणार नाही. एवढी काळजी जनतेने घ्यायला पाहिजे. आपल्याला जे आपल्या उपस्थित तज्ज्ञांनी माहिती दिली, तसेच आपल्याला जे आज आपल्यासोबत विक्टीम आहेत त्यांनी देखील आपल्याला त्यांचा अनुभव शेअर केलेला आहे. यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की आपण कशी दक्षता घेतली पाहिजे. तर मी उपस्थित मान्यवरांनी आपल्याला एवढा महत्त्वाचा वेळ दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानते. तसेच मी विखिल फाउंडेशनचे देखील आभार मानते. धन्यवाद.